येस. तर पहिला प्रश्न अजय कडून आलेला आहे की मी तुमचे सरनेम घेणार नाही बरं का, त्यामुळे अजय किती भरपूर अजय आहेत, त्यामुळे तसं काही घाबरायची काही कारण नाही. फक्त मला तुम्हाला बोलायला बरं पडेल म्हणून मी तुमचं नाव घेईन. नाहीतर तुम्हाला कोणालाही कोण कुठे आहे काय आहे काही कोण कोण काय विचारतंय काही दिसत नाहीये तुम्हाला. ठीक आहे, तुमची आयडेंटिटी एकदम सिक्युअर्ड आहे. सर, PWD आणि झेडपी मध्ये पहिले काम कसे मिळवावं? ओके. तर असे प्रश्न असतील तर मला तुमची माहिती पहिले घ्यावी लागणार आहे. तुमचं काय शिक्षण झालेलं आहे, कुठलं लायसन आहे तुमच्याकडे. तर तोपर्यंत बाकीच्यांचे प्रश्न येतील, त्यामुळं या गोष्टी आहेत या तुम्ही पर्सनल मीटिंगला येऊन विचारला तर होऊ शकतं. असं समजतो मी की तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स झालेला आहे. तर हे पहा, पहिलं काम जर तुम्हाला मिळवायचं म्हणलं तर पहिलं काम तर तुम्हाला एकतर जी ऑफलाईनची कामं असतात, लॉटरी सिस्टीम सिव्हिल इंजिनियर्सला लॉटरी सिस्टीम आहे 10 लाखाच्या पर्यंतच्या कामाला. त्याच्या आतली कामं ज्या म्हणजे बाकीच्यांना शिफारसी आहेत 10 लाखाच्या आतल्या कामांना. तर सुरुवातीला तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. बरं, किती जण, बरं नवीन किती जण सांगा बरं, म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन आहे का नाही, नाहीतर डायरेक्ट सरांनी चालू करून टाकले काय, कुठून काय, कसं काहीच धागा धरा लागाना गेलाय, असं काही किती जणांना वाटतंय? थोडंसं सांगा मला. नाहीतर मी डायरेक्ट चालू केलं असं नको व्हायला. आज थोडंसं म्हटलं की इंट्रॅक्शनच करूयात. विदाउट वर्क डन सर्टिफिकेट आता सांगितलं त्याप्रमाणे करा. अजय, ठीक. येस. येस सर. बरं, मला सगळेजण ओळखतात ना? अच्छा, सुजय नवीन आहेत, आय एम न्यू. ओके, ठीक आहे. मी थोडंसं माहिती देतो. सिव्हिल इंजिनिअरिंग IIT. अच्छा, ओके, तुम्ही पण नवीन आहात, बरेच जण नवीन सर. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंग IIT ही आपली एक संस्था आहे जी पुण्यामध्ये काम करते. मी आता PPT शेअर करत नाही बरं का, वाटलंच तर नंतर थोड्या वेळाने करेल शेअर. आपली संस्था आहे ज्यामध्ये आपण सिव्हिल इंजिनियर्सना ट्रेनिंग देतो. 2015 पासून आहे, पुण्यामध्ये अलका चौकात आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबर वगैरे देईल मी, त्यावर कॉन्टॅक्ट करा. आज फक्त आपण मोकळेपणाने चर्चा करूया, ठीक आहे. 2015 पासून आहे आपले इन्स्टिट्यूट. आम्ही सिव्हिल इंजिनियर्सना ट्रेनिंग देतो. त्याचबरोबर लॉकडाऊन पासून आम्ही जे नॉन सिव्हिल आहेत, म्हणजे ज्यांना कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये यायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, त्यांचे पण ट्रेनिंग आम्ही सुरुवात केली आणि त्यांना 10 लाखाचे लायसन्स पण आपण काढून देतो. फक्त ट्रेनिंग देत नाही तर त्यांना आता मेंटरशिप पण आम्ही चालू केलेली आहे की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेसफुल बनण्यासाठी तुम्हाला जे आमच्याकडून मदत लागणार आहे, कोणतरी तुम्हाला एक मदत मेंटर लागत असतो की ज्याला तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, ज्या तुमच्या अडचणी येतील त्यावर सोल्युशन आम्ही देऊ शकतो, मी देऊ शकतो, आमचं पॅनल आहे ते देऊ शकतं. हा, तर चांगले सिनियर सिनियर माणसं आहेत, त्यांच्याबरोबर फक्त तुमचे प्रश्न समजले पाहिजे काय आहेत ते. तर असे आपण डिस्कशनचे पण आहे, म्हणजे लॉयर पासून सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये जनरल मॅनेजर वगैरे या लेवलला आहेत, प्रायव्हेटमध्ये कामं केलेली आहेत, गव्हर्नमेंटमध्ये कामं केलेली आहेत, काही संघटनेचे व्यक्ती पण आहेत. हा, म्हणजे संघटनेचे अध्यक्ष वगैरे त्यांच्या मार्फत बाकीच्या गोष्टी समजू शकतात. CA लोक आहेत, PF वगैरेचे कन्सल्टंट आहेत, कंप्लायन्सेसचे कन्सल्टंट आहेत. म्हणजे कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सोल्युशन निघू शकतं. मग अशा केसमध्ये तुम्हाला मग आमच्या बरोबर थोडं मेंटरशिप वगैरे घ्यावी लागते. म्हणजे ही सर्व्हिस आहे आपल्याकडे. आम्ही ई टेंडरिंगचे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्वतःचे टेंडर तुम्ही स्वतः भरू शकता. तर साधारण मला तर 252वी बॅच आता आहे, ती येणारी बॅच आहे ती आपली 21 आणि 22 मार्चला आहे. इस्टिमेशनची आपली 61वी बॅच आहे, ती 19 आणि 20 मार्चला आहे. अशा पण म्हणजे गव्हर्नमेंट इस्टिमेशन असेल, याच्या बऱ्याचशा बॅचेस केलेल्या आहेत. महिन्याला एक तर बॅच असते, म्हणजे 5 वर्ष तर झालं गव्हर्नमेंट इस्टिमेशन चालू करून. महिन्याला एक बॅच तर असतेच. जास्त नाही घेत, महिन्याला एक बॅच असते त्याची. ई टेंडरिंगच्या मात्र पहिल्या सुरुवातीला खूप व्हायच्या, म्हणजे महिन्याला आमच्या 5-5, 6 बॅच असायच्या. आता फक्त थोडं लिमिटेड केलेलं आहे, महिन्याला एकच बॅच असते. आणि आता दुसऱ्या 2 बॅच म्हणता येईल, कारण या महिन्यापासून आम्ही
एक महिन्याचं सुद्धा टेंडर भरायचं ट्रेनिंग, एक महिन्याची बॅच सुद्धा चालू केलेली आहे. तुम्हाला आमची माहिती पाहिजे असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग IIT युट्यूबला, गुगलला सर्च करा. युट्यूबला आहे, इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे. माझं नावानं सर्च करा वाटलं सर, किंवा मी थोड्या वेळानं लिंक देईल तुम्हाला. हा, ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह ठेवू आज सेशन, आपण सगळेजण गप्पा मारूयात. ठीक आहे. तुमचे प्रश्न घेऊयात. हा, बरं, काही सॉफ्टवेअर बद्दल पण आलं होतं. काही आमचे सॉफ्टवेअर पण आम्ही डेव्हलप केलेलं आहे. गव्हर्नमेंट इस्टिमेशनचं एक सॉफ्टवेअर आहे, गव्हर्नमेंटच्या बिलिंगचं पण आहे, आणि गव्हर्नमेंटचा शेड्यूल बी बनवण्याचं पण सॉफ्टवेअर आहे, BOQ बनवण्यासाठी. ठीक आहे. तर एकच मिनिट, मी परत एकदा थोडंसं वर जातो. बऱ्याच जणांचे चॅट पडलेले आहेत, पण मध्ये पण हे झालेलं आहे. सर, कोर्स जॉईन केल्यानंतर आपण प्रायव्हेट कामं म्हणजे घराची, बिल्डिंगची कामं घेऊ शकतो का? कोणता कोर्स जॉईन केल्यानंतर थोडंसं डिटेलमध्ये समजलं तर बरं होईल. हँड रेस करा, मी तुम्हाला ऑप्शन देतो. ठीक आहे. तर काय होतं, मला इथं थोडंसं दिसायला ना सगळ्यांचे चॅट. हे कोण आहेत? अभय मला वाटतं, AB येत आहे. हा, अभिमन्यू पाटील. तर कोणता कोर्स तुम्ही म्हणताय? हँड रेस करा, म्हणजे मला तुम्हाला हे विचारता येऊ शकतं. आणि तुम्ही कोणताही कोर्स जॉईन करा, कोणताही लायसन्स असू देत, तुम्हाला जर प्रायव्हेट मधली कामं करायची असतील तर कशी करायची, काय करायची, सगळ्यावर तुम्हाला सोल्युशन देईल. ठीक आहे. फक्त विलिंगनेसनं बिझनेस करायचं माइंडसेट आणि पूर्ण डेडिकेशन देण्याची इच्छा असेल, जेणेकरून आम्हाला पण तुम्हाला सांगायला मजा येईल. नाहीतर आम्ही सांगतोय आणि तुम्ही करतच नाही, असं पण नको व्हायला. ज्याला करायचंय त्यांना नक्की यायचं. हम्म? येऊ शकताय. अभिमन्यू, तुमचा प्रश्न झाला. अजय अजय काय म्हणतात, माझा BE सिव्हिल झाल्याचा, हा मगाशीचा तुमचा अजय लायसन आत्ताच का आला आहे. ठीक आहे. आता मी सांगितलं मगाशी, अजय लॉटरी सिस्टमच्या कामावर पहिलं फोकस ठेवा, शिफारशीच्या कामावर फोकस ठेवा. पुणे महानगरपालिकेमध्ये अट आहे की 30 लाखाच्या आतली कामं, तुम्हाला 5 कामं, 1.5 कोटीपर्यंतची कामं होऊस्तोपर्यंत तुम्हाला कोणताही अनुभवाचं सर्टिफिकेट मागणार नाही. अशी कामं बघा, अशा तुमच्या महानगरपालिकेत आहे का पहा. जर अडचण येत असेल, आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. कुठल्याही काही गोष्ट असेल, तुम्हाला मदत केली जाईल. ठीक आहे. फक्त वेळ काढून येत जायचं, विनाकारण फक्त फोनवरच विचारत बसू नका. डेडिकेशन देऊन थोडं हे करा, कारण मलाही तेवढा वेळ नसतो मग सगळ्यांचे फोन अटेंड करायला. व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ठेवू शकता, मी रिप्लाय देतो शक्यतो. मोस्टली लगेच रिप्लाय असतो. मी तुम्हाला एक दिवशी त्याच्यावर पण सेशन कसं सगळे स्क्रीनशॉट काढून दाखवतो. रात्री 12-12, 1-1 वाजता, सकाळी 7-7 वाजता. अडचणीत असतात कॉन्ट्रॅक्टर लोकांना भरपूर. हा, हे अडकलंय, ते अडकलंय, सर टेंडर सबमिट करायचं होतं, लास्ट डेट टाइमच आहे. हा, तर सपोर्ट द्यायला मी तयारच आहे. थोडासा उशीर होऊ शकतो कधी, त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये टाकून ठेवत चला. रिस्पॉन्स नाही आला, परत मेसेज टाकून द्यायचा, पण तसं काही होत नाही, रिस्पॉन्स येतोच मोस्टली. आणि कधी कधी भेटून पण, अपॉइंटमेंट घेऊन पण भेटायला येत चला, म्हणजे जेणेकरून डिस्कशन जरा थोडे चांगले करता येतात. मला पण माझा वेळ काढतो, मोबाईल वगैरे साईडला ठेवून तुमच्याशी बोलता येऊ शकतं. माझं BE सिव्हिल झालंय आणि PWD आणि ZP चं लायसन आत्ताच आलं आहे. हा, तुम्हाला सांगितलं मी सर. शिवाजी कांबळे होते, नवीन आहात, नवीन नंबर नवीन आहे. शुभम इंगळे, माझं सॉरी सरनेम घेतलं बरं का मी. हा, माझं BE सिव्हिल झालं आहे, मी जॉब करत आहे सिव्हिल मध्ये, मला बिझनेस सुरू करायचा आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा लायसन्स ठेकेदार कसं बनायचं, किंवा सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये कोणता बिझनेस सुरू करायचा. ओके शुभम, कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असेल, कॉन्ट्रॅक्टिंगचा ऑप्शन आहे. बिझनेस कोणता करायचा तुमच्या नेचरवर डिपेंड आहे. आमचं एक आम्ही पुस्तक सुद्धा लिहित आहे, 50 बिझनेस, कन्स्ट्रक्शन सेक्टर मधले 50 बिझनेस जे बिझनेस करता येऊ शकतात. त्याच्यावर एक सेमिनार पण 2-3 आठवड्यापूर्वी घेतला होता मी. बरेचसे बिझनेस आहेत. तुमचे आवड कशात आहे, तुमच्या इथलं मार्केट कसं आहे, स्कोप काय आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, या सगळ्या गोष्टीवर बिझनेस डिपेंड करू शकतो. तुम्हाला लोकांशी संपर्क करायला, साईटवर जायला, लोकांशी, गव्हर्नमेंटच्या लोकांशी बोलण्यासाठी, आपलं थोडंसं स्व अभिमान थोडा बाजूला ठेवून सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याशी बोलणं असेल,
तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पडत असतील तर कॉन्ट्रॅक्टिंग, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये येऊ शकता, नाही तर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग पण खूप चांगलं आहे. हं? म्हणजे आज आमची एक हा ड्युरोक्रिट मध्ये आज आमची साईट व्हिजिट होती, VITच्या मुलांसाठी गेलो होतो आज मी. लॅब व्हिजिट होती ऍक्च्युली. तर त्यामध्ये सांगतो, तिथले GM आमचे चांगले हे आहेत, रवींद्र जगताप सर. तर त्यांनी आमचं बोलता बोलता हे निघाला होता की आणि हा अनिल सर जे CS क्रेडाईचे टेक्निकल हेड आहेत. तर त्यांना मुंबईमध्ये प्रोजेक्ट येतोय जो 350 मीटर, जे 100 मजलीसाठीचं प्रपोजल आहे. असा भारतामध्ये असा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे का जो सजेस्ट करू शकता का की जो त्याच्यावर काम करू शकेल? तर खंत म्हणजे एवढं आहे की हायराईज एवढ्या बिल्डिंग मध्ये आपल्याकडे काम करणारा कोणीही व्यक्ती नाहीये. तर तुम्ही म्हणाल शापूरजी, पालनजी, LNT एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या, पण त्या मीटिंग मध्ये सुद्धा असं जाणवलं की LNT वगैरे हायराईज मध्ये तेवढं हे होत नाहीये. त्यांचे एक दोन प्रोजेक्टवर डिस्कशन झाले की त्यांच्या कशा काही काही प्रॉब्लेम्स आले त्यामध्ये, त्यामुळे त्यांना तही दमछाक झाली होती. शापूरजी पालनजीची दमछाक झाली होती. हॉरिझॉन्टलला हे करू शकतात किंवा अप टू 40 मजल्यापर्यंत करू शकतात, पण त्याच्यावर थोडंसं टेक्निकल स्किल जास्त लागणार आहे. तर म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पण खूप स्कोप आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. म्हणजे आजच्या मुलांमधल्या दोघा तिघांनी असं विचारलं की सर असा सेटअप आम्हाला करायचं म्हणलं तर, म्हणजे त्यांची लॅब पाहून स्वतःच बिझनेस तशा टाईपचा बिझनेस करायचा म्हणला तर असे पण त्यांच्या डोक्यात हे आले. कारण चांगल्या घराण्यातले होते, बिझनेसेस होते, इन्व्हेस्टमेंटची तयारी होती. तर ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे ड्युरोक्रिटमध्ये 100 लोकांची टीम आहे, फक्त टेस्टिंग करतात ते. 15 ते 16 इंजिनियर्स इंटरनॅशनल लेवलला त्यांचं टायप आहे, म्हणजे टेस्टिंगच्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा. तर इतका स्कोप आहे, म्हणजे एक एक फील्ड जरी तुम्ही घेतलं तरी. त्यामुळे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच आहेत. नक्की काय करायचंय, कोणतं करायचंय, थोडंसं आपण बोलून हे केलं ना, सांगता येऊ शकतं. कारण प्रचंड स्कोप आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही घेतल्यात, आता आमचं उदाहरण म्हणजे आजचं किंवा कालचं म्हणलं तर कशिशनं काल फोन केला होता मला, अमरावतीचे आहे. तर तिचा साधारण ई टेन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगचा आता 1 करोड पर्यंतचा टर्नओव्हर झालेला आहे. 2 वर्षापूर्वी तिने बॅच केली होती. मुलगी असून 1 करोडचा टर्नओव्हर आहे तिचा. आणि टेंडर फिलिंग आपल्याकडून केलं होतं, बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरचे फिलिंग करते, आणि आता स्वतःचं ऑफिस टाकून ते बाकीच्या सर्व्हिसेस पण चालू करायच्या तिला. म्हणजे रिसेंट मधलं कालचं बोलणं आणि आजचं अक्षयचं बोलणं. म्हणजे मी लक्षात पण ठेवत नाही अशा बऱ्याचशा स्टोरीज आहेत. आज तुम्हाला फक्त ती लावली मी तशी फक्त एक स्टोरी. तर अक्षय पण जळगावचा आहे, 30-35 हजार रुपये तर महिना आरामात हे करतोय, त्याचं त्याचं चालू आहे, सेट आहे तसं तो. तर तुम्हाला किती करायचं आहे, किती रिस्क घ्यायची आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. हा, ओमकार टाकळकर आमचा साधारण या वर्षीचा टर्नओव्हर 2.25 करोडचा आहे त्याचा. हम्म? एक 3-4 वर्षापूर्वी पण तो आला होता. निखिल जाधव, हम्म? गोपाल पवार असेल यवतमाळचा, हा आर्णीचा आहे मला वाटतं तो. तर गोपाल पवार सुद्धा टेंडर पब्लिश करणं असेल, इस्टिमेशन असेल, स्वतः कॉन्ट्रॅक्टर असून हे पण कामं करतो सगळेच. हं? बरेच जण आहेत, आता मी नाव हे करत नाही. एक दिवशी एक सेशन त्याच्यावर ठेवतो, मी खरंच ठेवतो, हा, सक्सेस स्टोरीजवर. चला पुढच्या आठवड्यातच ठेवतो, आपलं कमिटमेंट देत नाही, करतो मी. तर ठीक आहे. तुम्हाला मला वाटतं प्रश्नाचं उत्तर शुभम समजले. भेटा येऊन, हा, पर्याय बरेच आहेत आपल्याकडे. हँड्रेस केली थोडंसं मी तुम्हाला देतो बोलायचे चान्स. अजय, मॅनेज होतं तर तुम्हाला मॅनेज करायला कोण नाही म्हणलेलं नाहीये. आपण या बिझनेसमध्ये आलोय ना, जो बिझनेस आहे त्याप्रमाणे चालायचं, प्रवाहाच्या बरोबर चालायचं, उलट व्हायचं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही त्या हक्काचे बनत नाही की मी काही नाही केलं तरी सुद्धा मला काम भेटू शकतं, तोपर्यंत तुम्हाला प्रवाहाबरोबर राहायचंय. नाहीतर तेवढी तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे, 2-3 वर्ष त्या मी स्टेबल राहू शकतो, मला जेव्हा भेटेल त्याच वेळेस मी काम हे करू शकतो. हं? तर त्याप्रमाणे थोडासा विचार करून करा. ओके, शिवाजी वेलकम, अमोल वेलकम, नवीन आहात, अजिंक्य वेलकम, राकेश वेलकम.
शुभम, ट्रेनिंग मध्ये कसा एनरोल करायचं सर? कुठलं ट्रेनिंग करायचं आहे शुभम सांगा. बी सिव्हिल झालं म्हणलं तुम्हाला काय गव्हर्नमेंट एस्टिमेशन, ई टेंडरी हे पण करू शकता. किती वर्ष झाले तुम्हाला जॉब करतात? कॉस्ट इंजिनिअरिंगची बॅच सोमवारपासून चालू होत आहे, 3 महिन्याची बॅच आहे ती. इव्हनिंगची बॅच आहे 7 ते 9 ची. हम्म? तर ती करू शकता. ठीक आहे. तर नक्की कुठलं करायचं त्याच्यानुसार आपल्याला ठरवता येऊ शकतं सगळ्या गोष्टी. प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे शिवाजी कांबळे आपला. बरं हा, आपलं CSRDF ट्रस्ट आहे ना, याच्या मार्फत आपण काय केलंय की 1 मार्च पासून, 1 एप्रिल पासून आपण बेसिक एज्युकेशन टू ऑल, मागच्या सेशनमध्ये मला वाटतं मी सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदरच्या 2 दिवसापूर्वीच्या सेशनमध्ये पण घेतलं होतं. आपल्याकडे बेसिक एज्युकेशन टू ऑल ही कन्सेप्ट आहे, जे फ्री बेसिक एज्युकेशन बरं का, म्हणजे फ्रीमध्ये साईटवरचं ट्रेनिंग 1 महिना. हा, तुम्ही पैसे द्यायला तयार असलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. इन्क्लुडिंग जीएसटी 6,000 रुपये फी आहे. ऑटोकॅडची इन्क्लुडिंग जीएसटी 6,000 रुपये फी आहे. एक्सेलची 2-3 हजार रुपये तरी आहे. पण पूर्ण हे ते शिकायचं असलं MS पूर्ण तर त्याची 6,000 रुपये आहे. 18,000 रुपये ट्रेनिंग तुम्हाला पूर्णपणे फ्री भेटणार आहे. त्यासाठी 30 जणांची बॅच असणार आहे ती. कमीत कमी 20 जण त्याला लागतात एनरोल करायला, बॅच चालू करायला. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून ते आम्ही बॅच करणार आहोत. तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर त्याचं बुकिंग करून ठेवा, कारण फ्री ट्रेनिंग आहे. 999 भरून बुकिंग करायचं आहे. हे 999 पण पूर्ण परत होतात तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर. ठीक आहे. तर त्याचा बेनिफिट घ्या, तुम्हाला हे होऊन जाईल. येस अजिंक्य, थँक्यू. रिस्पेक्टेड सर म्हणलं तर आम्हाला बरं वाटतं थोडंसं. कारण काय, आम्ही पैसे कमवायच्या वेळी फक्त अभिमान आणि हे कमवायच्या आता मागे आहे थोडंसं. राकेश झेडपी लायसन पण मिळेल का? हो, राकेश झेडपी लायसन पण मिळेल. तुमचं काय झालेलं आहे त्याच्यावरनं सांगतो. अमोल भोसले, सॉरी सरनेम घेतलं. माझा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालाय, पण पूर्ण लायसन्स बद्दल माहिती हवी आहे, तुम्ही करू शकता का? हो, तुम्हाला लायसन्स पण काढून देईल. PWDच्या लायसन्सला आम्ही 10,000 रुपये घेतो, कारण आमचे काही हे आहेत म्हणून. पण आमच्या मुलासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काढून देतो, ज्यांनी आमच्याकडून कन्स्ट्रक्शन सुपरवायझर केलेलं आहे. तुम्हाला 10,000 रुपये आमच्याकडून लागतील, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंटची फी असेल त्यामध्ये. तर PWDचं लायसन ते आहे. तुम्ही कुठले आहात, काय आहात, मी नंबर शेअर करतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे करा. माझा पण नंबर शेअर करतो, पण माझ्या नंबरवर फक्त आणि फक्त आमच्या स्टाफकडून काम झालं नाही किंवा काय कंप्लेंट असतील त्याच बाबत तुम्ही फक्त मला सांगता. हं? ठीक आहे. बाकी स्टाफकडून सगळी तुमची कामं होतील. नाही झालं तरच माझ्याकडे यायचं. हं? हे होत नाहीये, वेळ लागतोय. ठीक आहे. पण ऑफिशियल टाइम मध्ये त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे. आणि सपोर्टसाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण जर तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असेल तर ते मग ग्रुपमध्ये ऍड करून आम्ही करत असतो त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. ओके, तुमचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं मी सोल्युशन दिलं. हा, तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे पाहिजे असेल तर आपलं CEIIT नावाचा ऍप डाउनलोड करा. त्यावर एक 9 रुपयाचा फक्त मी एक तासाचा वेबिनार आहे, जो स्पेशली फक्त कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या लायसन्स बद्दलचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती भेटेल, तर तिथून तुम्ही ती घेऊ शकता. ठीक आहे. CEIIT ऍपवर 9 रुपयाचा आहे, कारण फ्री ठेवता येत नाही त्याच्यावर, त्यामुळं इन्क्लुडिंग GST. MK BCS कॉम्प्युटर सायन्सला लायसन्स भेटेल का? भेटेल, काढून देऊ. ठीक आहे. पण बॅकग्राऊंड माहिती हवंय. मागच्या वेळेसचा वेबिनार पहा, त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सांगितले. ते डॉक्युमेंट्स किती आहेत, तुमच्याकडे आहेत का? हं? नसतील, गायडन्स पाहिजे नसेल, अपॉइंटमेंट बुक करायची आणि यायचं. ठीक आहे. MK कॉम्प्युटर कुठलंही लायसन, शिक्षण नसलं तरी सुद्धा लायसन मिळतं. पण तुमचा स्टडी करून तुम्हाला सायन्स सांगेल, वेळ किती लागेल ते सांगेल, खर्च सांगेल. तुम्हाला मग जो पर्याय योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही हे करू शकता. सगळ्यात सोपा पर्याय, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स करून आम्ही जर 10 लाख रुपयाचं लायसन्स जरी दिलं तरी ते तुम्हाला 5 वर्षाची आमची मेंटरशिप घ्या. 5 वर्षांमध्ये तुमचा टर्नओव्हर 10 कोटीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची. कशी न्यायची, काय करायची, तुमची फक्त काम करायची तयारी असावी. हम्म? म्हणजे सुरुवात 10 लाखापासून सुद्धा केली तरी सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. तर हे करा. अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंटसाठीचे सगळे नंबर मी तुम्हाला शेअर करेन. बरं सर, आय एम फ्रॉम नाशिक. ओके अजय, ठीक आहे. मी नाशिकला येणार आहे अजय, बरं का, 18 तारखेला काहीतरी येणार आहे मी. 18, हा बरोबर. हं? अजय काय म्हणतात, मी
TSP आहे सर, आणि मी जेटीचे 25-15 काम घेतले आहे. इस्टिमेट आणि एमबी रेकॉर्डिंग विषयी. हा, इस्टिमेट आणि एमबी रेकॉर्डिंगचं गायडन्स तुम्हाला हवंय, पण नक्की काय हवंय ते थोडंसं मला हे करा, सांगा. आम्ही इस्टिमेटचं ट्रेनिंग आपलं असतं, लाईफ टाईम सपोर्ट सहित आहे. 1 महिन्याची सुद्धा बॅच आहे. तुम्हाला कोणती हवी आहे ती सांगा, त्याप्रमाणे तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करू शकता. हं? तर 2 दिवसाची बॅच आहे. मागच्या वेळेचं सेशन पहा जर थोडंसं, त्यामध्ये सगळी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. युट्यूबला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग IIT आपलं युट्यूब चॅनल सर्च करा, लेटेस्टचा मागच्या आठवड्यातला व्हिडिओ पहा. त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटेल सगळ्या कोर्स बद्दलची. हम्म? आणि परत आपण भेटू. प्रत्येक शनिवारी मी तुम्हाला काही ना काहीतरी भेटायला येणार आहे, मन मोकळेपणाने आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सुजय बोधने सर, हाऊ टू गेट लोन अँड सॉरी तर नाव, ठीक आहे, काय हरकत नाही. लोन अँड फायनान्स टू स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस. कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस जर तुम्ही नवीन असाल, एकदम फ्रेशर असाल, तर लोन फायनान्स भेटत नाही. तुमचं काही ना काहीतरी ITR, तुमचं काही ना काहीतरी क्रेडिबिलिटी बँकेबरोबर सिबिलला असायला हवी. वर्क ऑर्डरच्या वर लोन भेटत नाही. ते मोठ्या लोकांना 3 वर्ष तुमचे झाल्यानंतर त्याच्यासाठी भेटतं, त्याच्या अगोदर नाही. हा, तुम्हाला ऍसेट घ्यायचे असतील तर MSMEच्या अंडर तुम्हाला लोनचं फाईल वगैरे होऊ शकतात. हं? तर एक होलिस्टिक सोल्युशन बघायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टीचं. तर तुम्हाला इथे ऑप्शन सांगतो. 10 लाखाच्या कामापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा 10 कोटीपर्यंत 5 वर्षामध्ये आपण जाऊ शकतो, टर्न आउट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही अपॉइंटमेंट वगैरे हवे असेल, तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून येऊ शकता. ठीक आहे. कोर्स किती मंथचा आहे राकेश, असे क्वेश्चन मागे पुढे होतात राकेश, त्यामुळे मला नक्की कळलं नाही कोणता कोर्स. आता कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा 1 वर्षाचा आहे. बेसिक एज्युकेशन तो ऑल फ्री आहे, तो 1 महिन्याचा आहे. डेली हाफ डे, ऑफलाईन फक्त, ऑनलाईन नाही. 1 मंथ टेंडर क्लास बद्दल सांगा. ओके अभिषेक. 1 मंथ टेंडर क्लास सोमवारपासून चालू होतोय, 1 तारखेपासून, पण मध्येच 1 तारीख आल्यामुळं, फ्रायडे सॅटर्डे थोडंसं हे असल्यामुळं परवापासून बॅच चालू होते, 4 तारखेपासून. डेली 1 तास असणार आहे. तुम्ही इथं बसून प्रॅक्टिस करू शकता. मंडे टू फ्रायडे सेशन्स असणार. फी याची 8,500 रुपये इन्क्लुडिंग GST आहे. भरपूर प्रॅक्टिस, बऱ्याच वेबसाईट्स, म्हणजे NICच्या बरं का, पण फक्त NICच्या बऱ्याच वेबसाईट, भरपूर हे तुम्हाला माहिती भेटेल. कॉन्ट्रॅक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू टेंडर भरायचं पूर्ण असेल. याबरोबर तुम्हाला जर टेंडर बिझनेस करायचा असेल तर मात्र त्याची फी 18,000 रुपये आहे. तोही 1 महिन्याचा आहे. 1 तासाच्या ऐवजी 2 तास थांबावं लागेल. हं? ठीक आहे. चालेल. ओके. परत परत टाकू नका हे. ते युट्यूबला वगैरे टाकतो कमेंट, नुसतंच कॉपी पेस्ट. मी सगळ्यांचे प्रश्न एकेकाचे वाचत येतोय. हा, 12th पास असेल तर हा कोर्स करता येईल का? नक्कीच करता येईल राकेश, काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रदीप, माझा कोर्स नाही झाला, काही पण पेंटिंग वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. काही हरकत नाही. काय तुम्हाला करायचंय, लायसन्स काढायचंय, काय करायचंय? तर प्रदीप सांगेल मी तुम्हाला. एकदा प्रश्न टाका, काही प्रॉब्लेम. मी कोणाचाही प्रश्न स्किप करत नाही, खूप जेन्युअनली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय कोणालाही. त्यामुळे डबल डबल काय टाकू नका, मला ते धडकीवरती अजून 42 नवीन मेसेजेस पाहायचे. डबल डबल टाकू नका, सगळ्यांचे प्रश्न. आता अभिषेक, तुमचा आला ना प्रश्न? हा. प्रदीप, प्रदीप तुमचं ते मला म्हणलं ना की पेंटिंग वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर आहात, काय हरकत नाहीये. तर तुम्हाला टर्नओव्हर आहे, सिव्हिलची कामं आहेत, पण पूर्ण कामं नाहीये. कितीपर्यंतचं लायसन हवंय ते हे करा. कोणता कोर्स करायचा? हा, जर ई टेंडरिंग वगैरे करायचं असेल तर करता येऊ शकतो. पेंटिंग वॉटरप्रूफिंगची कामं जी निघतात ऑनलाईन गव्हर्नमेंटची, तुम्हाला करता येऊ शकतील, पण लायसन लागणार त्याला. प्रदीप, अच्छा, PWD लायसन पाहिजे, मिळेल. किती लाखाचं पाहिजे ते, तो दुसरा प्रश्न माझा आला. शुभम, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन झाले आहे, लायसन काढून मिळेल का? आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनला नाही मिळत शुभम लायसन. अक्षय, गव्हर्नमेंट इस्टिमेटची बॅच कधी चालू होईल आणि फीज आणि टाइम ड्युरेशन? 1 महिन्याची बॅच, 4 तारखेपासून 8,500 रुपये फी. लाईफ टाईम सपोर्ट 19-20 तारखेला 2 दिवसाचा वर्कशॉप. लाईफ टाईम सपोर्ट 8,500 रुपये फी विथ 5 एक्सेल शीट्स. फक्त ट्रेनिंग हवं असेल 5,000 रुपये इन्क्लुडिंग GST. फक्त ट्रेनिंग, काही सपोर्ट नाही, काही एक्सेल शीट्स नाहीत. 5,000 रुपये फी. पूर्ण लाईफ टाईम सपोर्ट असेल, एक्सेल शीट पाहिजे असेल तर 8,500 रुपये फी. ऑनलाईन करणार असेल तर 2,000 रुपये फी 2 दिवसाची. जे तुम्हाला योग्य वाटतं ते करू शकता. फक्त व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर 999 फी.
CIT ॲपवर जाऊन डायरेक्टली व्हिडिओ कोर्स परचेस करू शकता. सॉरी, ते पण 1200 झाली. GST आम्हाला चालू झाले, त्यामुळे सगळ्या फी साधारण एक 18% म्हणजे वाढलेल्या आहेत ना. येस. अभिषेक किती वेळेस टाकले काय, तुमचेच सगळे मेसेज आहेत. जरा पेशन्स ठेवायचे ना. बोलतोय, एक एक प्रश्न घेतोय मी. येस. अजिंक्य, आय वॉन्ट टू बिकम हाऊस कॉन्ट्रॅक्टर. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे, 1.5 वर्षाचा आहे. अच्छा, अग्रीमेंट कसं करायचं लेबर कॉन्ट्रॅक्टर बरोबर, आणि टर्म्स अँड कंडिशन. ठीक आहे. पर्सनल अपॉइंटमेंट तुम्हाला जर हव्या असतील, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही सगळं हे आहे, पर्सनल अपॉइंटमेंट मला 1 दिवसाची हवी आहे, 1 दिवसाचं ट्रेनिंग हवं आहे कोणतंही, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. इन्क्लुडिंग GST 8,500 अपॉइंटमेंटची फी राहील तुमची 1 दिवसाची. टायमिंग साधारण 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 8,500 फी राहील. मग त्यामध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्ही माझ्याबरोबर, आपण 1 to 1 असणार, आपण हे करू शकतो. मध्ये 1 तासाचा फक्त ब्रेक राहील. ठीक आहे. म्हणजे साधारण तुम्ही बघा, 11, 12, 1, 2, 3 तास पहिले आणि 5 तास, 5 तासाचे 8,500. ठीक आहे, इन्क्लुडिंग GST. तर ई टेंडरिंग पण होऊ शकतं, खरं शिकणारा म्हणलं तर ई टेंडरिंग पण होऊ शकतं, गव्हर्नमेंट एस्टिमेशन पण होऊ शकतं, आणि तुमचं हे अग्रीमेंट वगैरे ते पण होऊ शकतं. तुमच्यावर आहे पर्सनल अपॉइंटमेंट घ्यायची का कशी घ्यायची. हा, अभिषेक, NIC वेबसाईट म्हणजे काय? NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर यांनी जे डिझाईन केलेल्या वेबसाईट्स आहेत, जसं की महाटेंडरची वेबसाईट आहे, PMGSY ची, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची वेबसाईट आहे, इंडियन ऑइलची आहे, डिफेन्सची आहे, सेंट्रल प्रोक्युरमेंटची आहे. अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट सर्व तुमच्या त्यामध्ये कव्हर होतात. शुभम, आर्किटेक्चर ड्राफ्टमन झाला आहे, 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, रजिस्ट्रेशन करून मिळेल का? कोणतं रजिस्ट्रेशन करायचं आहे शुभम? तुमचं BPMS प्लॅन पासिंगचं करायचं असलं तर मला वाटतं होईल, फक्त तुमचं लायसन्स वगैरे ते पाहावं लागेल कुठलं आहे कसं आहे. ठीक आहे. 1 करोड पर्यंत प्रदीप, खर्च आहे मजबूत. येऊन भेटा. फक्त लायसन्स आम्ही काम करत नाही, 5 वर्षाची मेंटरशिप घ्यावं लागेल. ओपनचं लायसन असेल तर 5 वर्षाची मेंटरशिप घ्यावी लागते. फक्त लायसन्स काढून देण्यामध्ये आम्ही काम करत नाही, हे मागच्या वेळेस क्लिअर केलेलं आहे मी. जर तुम्ही ट्रेनिंग आणि हे करत असाल तर आमचा सपोर्ट आहे, किंवा मेंटरशिप घेत असाल तर. फक्त लायसन्स आम्ही काढून देत नाही. 1.5 करोड पर्यंत लायसन पाहिजे, मिळेल. फक्त काय सांगितलं की कोर्स, कोर्स 10वीच्या बेसवर कोर्स करायचा असेल तर त्याला 10 लाखाचं भेटतं लायसन. 1.5 कोटीच्या लायसनला कोर्स गरज नाहीये. तुमचे डॉक्युमेंट्स आणि मेंटरशिप तुम्हाला घ्यावी लागेल 5 वर्षाची, त्याच्या बेसिसवर होऊ शकतं. ठीक आहे. चला, पुढे अपॉइंटमेंट घ्या रामदास तुम्ही त्यासाठी. प्रदीप, लायसन्स, ठीक आहे. अभिषेक, तुमचा आता मेसेज भेटला सर, काय हरकत नाही. प्रदीप, लायसन्स आणि ट्रेनिंग पण पाहिजे ना. येस प्रदीप, या भेटा, अपॉइंटमेंट घ्या. आणि अपॉइंटमेंट घेताना फक्त एवढं सांगा की तुमच्याशी डिस्कस करायला, म्हणजे तुमचे डिटेल्स घेण्यासाठी पण माझ्या अगोदर एक जणांना भेटावं लागतं. अजिंक्य सर असतील किंवा तेजस्वी मॅडम असतील, तर त्यांना, किंवा अपॉइंटमेंट बुक करताना पण सांगत चला की मला प्रवीण सरांनाच भेटायचं आहे, बरोबर. तर त्यांच्याकडून पण सोल्युशन होतं. जर पर्टिक्युलर मला भेटायचं असलं तर थोडं फक्त वेळ काढून यावं लागतं. कधी मग सेशन मध्ये असेल, किंवा माझा टाइम स्लॉट आहे नाहीये, अचानक काही काम आलं तर त्याप्रमाणे थोडंसं थांबून कन्फर्म तुम्हाला मी असेल त्याच वेळेस तुम्हाला तशी अपॉइंटमेंट सांगतो. मनीष, जेम पोर्टलसाठी मनीष नाहीये, पहिला होता, तर नाही करत. अभिषेक, DSC बद्दल थोडी माहिती हवी आहे. ओके. मेंटरशिपची फी तुम्हाला इझी फायनान्स ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही त्यातून किती मिळवताय त्याच्यावर लक्ष ठेवा. फीज इथं आल्यावर आपण डिस्कस करू. फीज 30-35 हजारापासून ते 1.5 लाखापर्यंत पण आहे. तर डिपेंड तुम्ही कोणतं मॉडेल घेताय, कसं घेताय, तुमच्यावर किती काम करावं लागणार आहे, आमच्याकडून काय काय डिलिव्हरी भेटत आहे तुम्हाला, त्या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आपण डिस्कस करतो. ठीक आहे. हा, अभिषेक, DSC बद्दल. DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, जे तुम्हाला टेंडर भरण्यासाठी लागत असतं. टेंडर भरण्यासाठी लागत असतं.
ते एक पेनड्राईव्ह सारखं डीएससी असते, ती तुम्हाला काढायची असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट तुमचं आता शिक्षण, लायसन्स कोणतं आहे, शिक्षण कोणतं आहे, आणि कंपनी कुठली आहे बनवलेली तुम्ही, तर त्याच्यानुसार डॉक्युमेंट्स बदलतात. आणि साधारण एक 2,000 रुपये खर्च येतो. इन्क्लुडिंग जीएसटी बिल पाहिजे असेल तर 2,200 रुपये खर्च आहे त्याचा. राकेश, पीडब्ल्यूडी आणि झेडपीचे काम घेण्यासाठी लायसन्स करायचं आहे. ओके, मिळेल. तर ते सांगितलं, फक्त लायसन्स साठी येऊ नका. तुमचा पण वेळ जाईल, माझा पण वेळ जाईल. मेंटरशिप आहे आमच्याकडे, पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यासाठी. फक्त कारण आम्हाला हे माहिती आहे की फक्त लायसन्स काढून तुम्हाला कामं मिळतील, करताल, सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर होताल, असं होत नाहीये. आम्ही पाहतो ना की बऱ्याच जणांनंतर काढले लायसन्स पण काहीच करत नाहीये. तर आम्हाला तसं नकोय. तुम्ही प्रॉपर, तुम्हाला मेंटरशिप का कोण घेतो की त्याला ते अचीव्ह करायचंच आहे असा माणूस घेतो, जो ते अचीव्ह करण्यासाठी पैशाकडे, गुंतवणुकीकडे पण पाहत नाही. कारण ही गुंतवणूक आहे मेंटरशिप म्हणजे, तुम्हाला ते अचीव्ह करण्यासाठीची गुंतवणूक आहे. हं? तर मेंटरशिप असेल तर या, असं डायरेक्टली नाहीये काही. चलो पुढचं आपण बोलूयात. पीडब्ल्यूडी आणि झेडपीची काम घेण्यासाठी लायसन्स सांगितलं. अपॉइंटमेंट, पहिली अपॉइंटमेंट चार्जेबल नाहीये, ती फ्री ऑफ हे आहे, फ्री ऑफ. पहिल्या अपॉइंटमेंट मध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती घेतली जाते. आम्ही काय काय देणार तुम्हाला ते सांगितलं जातं. फीज सांगितली जाते. त्यासाठी झिरो इंटरेस्टचे स्कीम्स आहेत, त्या चेक केल्या जातात तुमच्याकडून. तुमच्यासाठी एक वर्कआउट सोल्युशन केलं जातं. कधी कधी असंही होतं की काही काम आमच्याकडून होणार नसतं, तुमचे डॉक्युमेंट्स पाहिल्यावर वगैरे, किंवा तुमचा प्रोफाईल पाहिल्यानंतर, त्यावेळेस मग आम्ही नाही म्हणून सुद्धा सांगतो. त्यामुळं सगळ्यात थोडस हे पहा, चार्जेस वगैरे इथं आल्यावर आपल्याला पाहता येऊ शकतील. ठीक आहे. मेंटरशिप टर्म्स अँड कंडिशन्स, फीज. मेंटरशिप टर्म्स कंडिशन्स अशा काही नाहीये. महिन्याला एक मीटिंग तुम्हाला भेटते माझ्याबरोबर, डेडिकेटेड माझ्याबरोबर असते. तुम्हाला पण काही तयारी करून यायला सांगितलेली असते. तुम्हाला काही टास्क दिलेले असतात महिन्याच्या महिन्याला करायच्या, आणि त्या बिझनेसच्या रिलेटेड. कारण आपण पहिल्या मीटिंगमध्येच तुमचा बिझनेसचा प्लॅन ठरवतो की कसं कसं आपल्याला पुढे जायचंय ते, आणि त्या प्लॅननुसार मग ऍक्शन प्लॅन मध्ये आपण प्रत्येक महिन्याला ती कामं करत राहतो. ते टर्नओव्हर अचीव्ह करण्यासाठी असेल तो. तुमची आवड निवड ओळखून त्या गोष्टी सर्व केल्या जातात. आणि एक कमिटमेंट राहते तुमची पण, की आपल्याला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी यायचं आहे, आणि किंवा ऑनलाईन करू शकता, आणि आपल्याला सर्व गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आपले प्रॉब्लेम्स असतील, आपल्याला काही अडचणी असतील, त्या सगळ्याच गोष्टी. याच्याबरोबर आम्ही टेंडर शोधून द्यायची सर्व्हिस, इस्टिमेट बनवून द्यायचे, असं बरंच काही त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे मेंटरशिपमध्ये. तुमचं ब्रँडिंग वगैरे पार्ट आहे, तुमच्या सोशल मीडियाचे अकाउंट्स असतील, हे सगळंच आहे त्यामध्ये मेंटरशिप इन्क्लूड. ठीक आहे राहुल, अपॉइंटमेंट घ्या, किंवा मागच्या वेळेस वेबिनार पाहिलं तरी आयडिया येऊन त्याबद्दल बरचशी. ओके, शुभम म्हणतायत 11 मार्चला माझ्याबरोबर मीटिंग बुक आहे का? 11 मार्च, 11 मार्चला आहे, मी काही प्रॉब्लेम नाही. आहे 11 मार्चला. शुभम, पहिली अपॉइंटमेंट तर फ्रीच आहे, पण बिझनेस करायचं म्हणल्यावर चार्जेस असतील तरी सुद्धा जाऊन द्यायला पाहिजे ना ते. जर बिझनेसमध्ये सोल्युशन भेटणार आहे, काय होऊ शकतं, एखादं सोल्युशन भेटणार नाही, पण काही ना काही तर शिकतोच ना आपण त्यातून. हम्म? तर बिझनेस करतो म्हणल्यावर आपण इन्व्हेस्टमेंट करणं, आणि आपल्या फायद्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं. आपण कुठेही असं म्हणत नाही की तुम्ही हे पैसे लावा डबल होतील किंवा काय होतील वगैरे, अशा काही गोष्टी नाहीत ना ह्याच्यामध्ये. हम्म? तर तुम्हाला काय सांगतोय, तुमच्या बिझनेसवर सोल्युशन. तुम्हाला मी म्हणलं की एक दिवसाची अपॉइंटमेंट घ्या. त्याची फी सांगितली तुम्हाला, 8,500 रुपये फी आहे त्याची एक दिवसाची अपॉइंटमेंटची. त्या एक दिवसाच्या अपॉइंटमेंटच्या फी मध्ये तुम्हाला मी सांगितलं की जो हुशार आहे तो, ज्याला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, तो इस्टिमेशन पण शिकू शकतो, ई टेंडरिंग पण शिकू शकतो, आणि अग्रीमेंटचं आहे तेही शिकू शकतो. बरंच काही टेकआउट घेऊ शकतो तो, त्याच्यातून जाऊ शकतो. तर त्यामुळे तसं प्लॅन करून या. पहिली अपॉइंटमेंट तर फ्री आहे.
त्यासाठी मॅडम वगैरे भेटतील. त्यांच्याबरोबर तुमचा पहिले डेटा घेतला जाईल आणि माझ्याकडून तुम्हाला काही मुद्दे 2-4 प्रश्न असतील त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे. गव्हर्नमेंट एस्टिमेशनची फी सांगितलं तुम्हाला 8,500 आहे. एक महिन्याची बॅच करा किंवा 2 दिवसाचा वर्कशॉप करा. 2,000 पण फी आहे आणि 5,000 रुपये फी आहे. 2,000 नाही 2,500 रुपये फी आहे आणि 5,000 रुपये फी आहे. ठीक आहे. चल राकेश, तुमचं काय झालंय परत? फक्त PWD लायसन अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यावर सर्व हे होईल. संडेला मोस्टली नाही. ठीक आहे. शशिकांत गोसावी, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट मध्ये रजिस्ट्रेशन करता येईल का? कन्झर्वेशन केलेलं नाही शशिकांत. PWDचं चालतं, पण एकदा बघावं लागेल तुम्हाला त्याबाबत पण. विक्रांत, गव्हर्नमेंट एम्प्लॉई गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो का? सेकंड वे जर कोणता असेल तर सांगा. लिगली नाही. सेकंड वे साठी मीटिंग करा. इथं नाही बोलता येणार आपल्याला. ठीक आहे. येस. शंकर पाटील, हा. आता ज्यांना ज्यांना हँड रेस, माझे इथले प्रश्न संपलेले आहेत. हँड रेस ज्यांनी केलेला आहे त्यांना मी अनम्यूटचं ऑप्शन देतो आणि आपण तुम्ही बोलू शकताय. त्यापूर्वी मी माझी स्लाइड पण ओपन करतो. थोडासा ब्रेक घेतो मी तो पण. मला एक मी हे लावून देतो. धनंजयचा फीडबॅक पाहतोपर्यंत. धनंजय काय म्हणतोय ते. नमस्कार. माझं नाव धनंजय किशोर पिला. मी धुळे जिल्ह्यातून आलो. धुळे इथून. मला नेहमी कसं अपस्किल करायचं होतं स्वतःला, की कॉलेज झाल्यापासून प्रॅक्टिकली काहीच म्हणजे काम नव्हतं केलं. आणि त्यानंतर ते फील व्हायचं की आपल्याला अजून फील्डवर कसं काम करते. तर त्याच्यासाठी ऑनलाईन माहिती घेतली. सिव्हिल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटची. तर तेथे भरपूर सिव्हिलचे कोर्सेस होते. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग, एस्टिमेशन, कॉस्टिंग, सॉफ्टवेअर कोर्सेस आहे. ते तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून पूर्ण करण्यासाठी सगळेच कोर्स अवेलेबल आहेत. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की ते आपण कोर्स करावा. त्यानुसार मी मी ते ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी आलो. की त्यात मी टेंडरिंगचा फर्स्ट जो होता तो जॉईन केला. त्यात इतक्या डिटेलिंग मध्ये शिकवण्यात आलं की सुरुवातीला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन पासून ते त्यांनी त्याच्यात सगळे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, ते सॅम्पल डॉक्युमेंट्स पण त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केले. सॅम्पल डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले. डिजिटल सिग्नेचर असते ती कशी मॅपिंग करायची. त्यानंतर तुम्हाला टेंडर फी एक्झाम्पशन आहे का नाही आहे ते शोधायचं. पर्टिक्युलर एक टेंडर कसं शोधता येईल ते शिकवलंय त्याचं. आणि ते जे म्हणतात की हिडन टेंडर्स वगैरे जो कॉन्सेप्ट आहे तो ऍक्च्युली नाहीये. आता मला माहित पडलंय की जो टेंडरिंग की टेंडरिंग तो कोर्स कंडक्ट केला त्याच्यासाठी तो ऍक्च्युअल आपल्याला शोधता येत नाही म्हणून तो आपण हिडन म्हणतो. त्यांनी प्रॉपर पद्धतीने शोधणं शिकवलं तर तो आम्हाला भेटला येईल. त्यानंतर आम्हाला टेंडर स्वतःला भरायला शिकवलं. त्यात मी स्वतः 3 टेंडर मी स्वतः भरले पर्सनली. तर आम्ही आधी करून टाकलं. त्यानुसार त्याच्यात डॉक्युमेंट प्रिपरेशन पासून तर डिजिटल सिग्नेचर सगळ्या डॉक्युमेंटवर कशी करायची हे शिकवलं. व आम्हाला टेंडर भरण्यासाठी मार्गदर्शन केलं. सक्सेसफुली करू शकतो. त्यानंतर एस्टिमेशनचा मी कोर्स परत जॉईन केला. तर गव्हर्नमेंट एस्टिमेशन बद्दल मला फारसं काही नॉलेज नव्हतं. त्यामुळे मी एन्क्वायरी केली आणि त्यांनी मला कोर्स सजेस्ट केला. तर जॉईन केला. ऑफलाईन कोर्स होता. तर त्यात खालून म्हणजे एकदम बेस पासून शिकवण्यात आला मला.
ते लीड चार्जेस वगैरे कॅल्क्युलेशन करणे. लीड चार्जेस म्हणजे काय हे माहित नव्हतं. ते इथं आल्यावर समजलं. लीड चार्जेस कशा कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर चार्ट प्रिपेरेशन आहे, ऍब्स्ट्रॅक्ट आहे, मेजरमेंट शीट कसं बनवायचं, ड्रॉइंग कसं त्याला ड्रॉइंग तयार करणं तिथून सुरुवात केली त्यांनी. ड्रॉइंगचा त्याच्यात पर्टिक्युलर त्या आयटमसाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते कॅल्क्युलेशन आहे. एक त्यांचा एक सॉफ्टवेअर पण आहे. सॉफ्टवेअर थ्रू पण आम्हाला त्यांनी शिकवले. सॉफ्टवेअर थ्रू खूप काही गोष्टी आपल्याला इझी होऊन जातात. म्हणजे ते आपण खूप मॅन्युअली टाकतो वगैरे ते पण आपल्याला ते करायची गरज नाही. आणि आपण पिक्चर मध्ये करत असताना काही गोष्टी सुटून जातात आपल्याकडून, काही पॉइंट्स कन्सिडर करायचे सुटून जातात, पण ते सॉफ्टवेअर थ्रू तसं होत नाही. कारण ते बाय डिफॉल्ट ते येत असतं मागं. त्याच्यामुळे आपल्याला तो नुकसान होत नाही त्याच्यात. सॉफ्टवेअर पण चांगला वाटतं मला. आमच्याकडून स्वतः ते रिलेटेड चार्जेस कॅल्क्युलेट करून घेतले. त्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट बनवून घेतला, रेट अनालिसिस करून घेतलं. नंतर आम्हाला आता घरी गेल्यानंतर असाइनमेंट पण दिले आहेत की पूर्ण इस्टिमेट बनवून आणायचं आहे. आणि त्याचे सेट आउट असतील ते टाइम सर आम्हाला. त्यांनी त्यांच्याकडून कळलं की मला सोलापूरला त्यांनी याच्या बरोबर पण सिंहगड कॉलेजमध्ये त्यांनी हे चालू केलेलं आहे म्हणून त्यांची लॅब चालू केलेली आहे म्हणून. आणि आणखी बरेच काही एमओयू करत आहेत म्हणून. तर नक्कीच सोलापूरला 2-3 दिवसापूर्वी चालू होतं, चांगलं एक काम होतं त्या निमित्तानं संस्थेच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात. मी पुढच्या वेळेस आला फोन करतो तुम्हाला सर. येस. ठीक आहे. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर एकच मिनिट, मी तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर शेअर करतो. त्यामध्ये फक्त मला आणखी एक नंबर तुम्हाला ऍड करून देतो मी. बीपीएमएस साठी तुम्ही म्हणत होता ते. मी तयार करतो तोपर्यंत तुम्हाला एक व्हिडिओ परत लावून देऊ का? तेवढं फक्त पहा. हा, म्हणजे तुमचा पण वेळ थोडासा उपयोगाला येईल, तुम्हाला आमच्याबद्दलची पण थोडीशी माहिती पण समजेल. हा, एकच मिनिट मी चालू करतो तो व्हिडिओ. साईट ट्रेनिंगचे पण आहेत का?
सर्वे प्रॅक्टिकलचे पण आहेत. ठीक आहे, चल सर्वेच्या साईटवरच्या ट्रेनिंगचा व्हिडिओ पहा वाटलं सर, छोटासा आहे. तोपर्यंत मी ते हे तयार करतो, कारण आज काय असं तुमच्याशी पीपीटी दाखवायचा माझा काही उद्देश नाहीये. ठीक आहे, हे पहा तोपर्यंत. हं.
मला हे करून ठेवू शकतो की आज बऱ्याच जणांना तो प्रश्न असतो की सपोर्ट आम्हाला मिळेल का. तर ज्यांना ज्यांना सपोर्ट दिलेला आहे त्यांचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवतो. आणि किती वाजता सपोर्ट दिलेले आहेत, किती वेळात त्यांना रिस्पॉन्ड गेलेला आहे, कॉन्फिडेंटली सगळं तो तुम्ही कधी येऊन हे करू शकताय. जेन्युइनली काम करणाऱ्या माणसाला काही कुठल्याही गोष्ट घाबरायची गरज नाहीये. तर डिपेंड तुमच्यावर आहे सगळ्या त्या गोष्टी. ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे. कॉन्टॅक्ट कोणाला करणार तर एक नंबर देतो, मी आता फक्त लिस्ट लिहिलं हे. तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी हे करायचं असेल तर हा नंबर खाली दिलेला आहे, अभय म्हणून आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. थोडी माहिती घेतील आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करतील. ठीक आहे. बाकीच्या ट्रेनिंगसाठी म्हणजे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, वाटलं सर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बाकीच्या तुम्हाला ट्रेनिंगसाठी ई टेंडरिंगसाठी तेजस्वी मॅडम आणि शिवानी मॅडमचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. गव्हर्नमेंट एस्टिमेशनसाठी तेजस्वी मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. बीपीएमएस ट्रेनिंगसाठी तेजस्वी मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. पीडब्ल्यूडी लायसन्स जे 10 लाखाचा हवा आहे त्यासाठी सूरजला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एकालाच एकालाच कॉन्टॅक्ट करा. परत ते काय होतं की मग ह्याला थोडी माहिती त्याला सगळीकडे तुम्हाला एक स्टँडर्ड माहिती भेटेल, त्यामध्ये काही व्हेरिएशन नसेल. विनाकारण वेळ पण वाया घालवायचा तुमचा पण आणि आमचा पण असं होऊ नका. एकाला कॉन्टॅक्ट राहा, त्याच्यामध्ये टचमध्ये राहा, म्हणजे तो प्रॉपर तुम्हाला सपोर्ट सगळ्या गोष्टी देऊ शकतो. फॉर बेटा सिव्हिल जे म्हणलेलं आहे म्हणजे फ्री बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स, ज्याला बेटा शॉर्टमध्ये बेटा सिव्हिल जे म्हणलेलं आहे. तर त्याच्या साठी तुम्हाला जर ट्रेनिंग 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे ते जर हवं असेल तर 9006 जो अभयचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जी रिफंडेबल अमाऊंट आहे ती फक्त भरायची आहे. 1 एप्रिल पासून आपलं ते ट्रेनिंग चालू होऊन जाईल. डीएससी इस्टिमेशन सॉफ्टवेअर याच्या संदर्भात तुमचं काही बनवायचे असेल, इन्स्टॉलेशन करून हवं असेल, इस्टिमेशन बिलिंग डीटीपीचं सॉफ्टवेअर, तर भाग्यश्री मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट करता. हा, एक सॉफ्टवेअरच्या ट्रेनिंग बद्दल राहिलं, पण आता मला कोणाचे प्रश्न नाही आले सॉफ्टवेअरच्या ट्रेनिंग बद्दल म्हणून मी ते हे करत नाही आता. त्यांचा नंबर नाही दिला. पण तुम्हाला बीआयएम पासून सर्व सॉफ्टवेअरची ट्रेनिंग पण इथे तुम्हाला इन हाऊस भेटतील. त्यामुळे तेही तुम्ही हे करू शकता. 3D मॅक्स असेल, ऑटोकॅड असेल, सर्व आहे. आणि काही कंप्लेंट्स असतील स्टाफ बद्दलच्या असतील, सर्व्हिस बद्दलच्या असतील, तर तुम्ही भाग्यश्री मॅडम आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिस स्टाफला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त टायमिंगचा बंधन आहे 10 ते 6. ठीक आहे. ज्यावेळेस बॅच करताल त्यावेळेस माझा नंबर मिळेल, त्यावेळेस माझ्या नंबरशी तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता सपोर्टसाठी. ठीक आहे. तर हे असं आहे. तुमचे आता प्रश्न असतील तर परत एकदा तुम्ही हँड रेस करून विचारू शकताय. विक्रांत म्हणतोय पीडब्ल्यूडी लायसन वर रेग्युलेशनची काम घेऊ शकतो का? हो, घेऊ शकता विक्रांत. हा, चालेल. ठीक आहे. सॉफ्टवेअर विथ लायसन्स आहेत का? कोणतं सॉफ्टवेअर सुजय? थोडस डिस्कस हे केलं तर चालेल. सॉफ्टवेअर विथ लायसन्स आहेत का म्हणजे कुठले सॉफ्टवेअर समजलं नाही. इस्टिमेशनचं सॉफ्टवेअर वगैरे म्हणलात तर ते ट्रेनिंगचं मी सांगितलं मगाशी तुम्हाला. हा, इस्टिमेशन सॉफ्टवेअर जर घ्यायचं असेल तर आपली त्याची 12,000 रुपये किंमत आहे. ऑटोकॅड 3D मॅक्स जे इंडिव्हिज्युअल कॉपी गेलात ना ऑटोकॅड आणि 3D मॅक्स फुल व्हर्जनची, 1.5 लाख रुपये जाते त्याचे. त्यामुळे कोणीही तुम्हाला सॉफ्टवेअर देत नाही, त्यामुळे त्याचे काय हे करू नका. आर्चिकॅड म्हणून येतं, ते जर तुम्हाला हवं असेल त्याची प्राइस कमी आहे, 35 ते 40 हजार रुपये लागते विथ लायसन्स जर तुम्हाला हवे असेल तर. आणि आमच्याकडून ट्रेनिंग जे भेटतं ते तुम्हाला ऑथोराइज लायसन्स आहे आपल्याकडे, त्यामुळे त्याच्यावरच तुम्हाला ट्रेनिंग भेटतं. तुम्हाला तुमच्या लॅपटॉप असणं तसं गरजेचं आहे प्रॅक्टिससाठी. ऑटोकॅड 3D मॅक्स दोन्हीच्या ट्रेनिंग भेटून जाईल. डेमोसाठी येऊन तुम्ही हे घेऊ शकता. विक्रांत पीडब्ल्यूडीच्या लायसनवर ऑल ओव्हर महाराष्ट्र नगरपालिका टेंडर भरू शकतो का? हो, नगरपालिकेला, नगर परिषदेला, नगरपंचायतीला, सगळ्याला तुम्हाला पीडब्ल्यूडीच लायसन लागतं. ठीक आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. ठीक. काही प्रश्न आहेत आणखी? चालेल.
राहुल. ओके. अनएम्प्लॉइड सिव्हिल इंजिनियर कोटा वर्क कॅन वी गिव्ह कंपनी नेम ऑन करंट अकाउंट? नाही, फक्त तुम्हाला तुमच्या नावानंच लायसन काम करायचं आहे. अनएम्प्लॉइड आहात, तुम्हाला तुमच्या नावानंच लायसन भेटतं, त्याच नावानं सर्व डॉक्युमेंटेशन, रजिस्ट्रेशन, अकाउंट सर्व त्याच नावाने असावं. कंपनी नेम तुम्ही ओपनचं लायसन मध्ये कन्वर्ट व्हा, तुम्हाला कंपनी नेम देऊ शकता. नितीन 12वी पास आहे, पीडब्ल्यू लायसन मिळेल. एज्युकेशन बेसिसवर पाहिजे असेल 1 वर्ष जाईल. ओपनचं लायसन पाहिजे असेल तर डॉक्युमेंटेशन जास्त आहे, पैसे जास्त आहे. 5 वर्षाची मेंटरशिप असेल तरच लायसन आम्ही देतो, नाहीतर फक्त लायसन्ससाठी अजिबात येऊ नका आमच्याकडे. हा, फक्त लायसन्स देतच नाही. ठीक आहे. येस. चल, थँक्यू, वेलकम राहुल. सर एक लायसन ऑल डिपार्टमेंट कधी होईल? चाललंय, बरेच जण फाईट करतात त्यासाठी. एक लायसन ऑल डिपार्टमेंट, हा म्हणजे वन नेशन वन मोदींची घोषणा असते तसं ते वन लायसन ऑल डिपार्टमेंट होऊन जाईल. चालेल, त्याबरोबर काम चालू आहे काही संघटनांचं, निवेदन वगैरे दिलेली आहेत. होईल, ते पण लवकर होईल. बऱ्याच मागण्या मान्य करता येतात सरकार पण. तशी आता ट्रान्सपरन्सी बऱ्याच गोष्टीमध्ये आलेली आहे, पण अजून सिव्हिल लाईन आपली आहे, त्यामुळे ट्रान्सपरन्सी किती जरी ठेवली तरी त्यातून मार्ग निघतातच. ठीक आहे, पळवाटा निघतात. मग त्या सगळ्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. हो 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 हो, चालू आहे त्यांचं, अजून ती झालेलं नाहीये. रियाज अली. सर जी, आय एम डिप्लोमा सिव्हिल फ्रॉम आयसी युनिव्हर्सिटी, पास इन 2021. आयसी युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातली आहे का बाहेरची आहे? बाहेरची जर असेल तर तुम्हाला एक आपल्या इथून टेक्निकल डिपार्टमेंट कडून तुम्हाला एक परत सर्टिफिकेट घ्यावं लागतं, ते तुम्हाला लायसन्सच्या वेळेस जोडावं लागतं. ते जोडलं तर लायसन्स तुमचं मिळू शकतं. ठीक आहे. त्याचं काम केलेलं नाहीये, पण माहिती जर करायचं असेल तर करून देऊ शकतो. ठीक आहे. कुठल्या जिल्ह्यातले आहात तुम्ही? मी कॉन्टॅक्ट करा वाटलं सर, पीडब्ल्यूडी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जरी हे केलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा सूरजकडे जरी कॉन्टॅक्ट केलं तरी सुद्धा सांगेल. ठीक आहे, नाशिकचे आहात ना? ठीक. एमजेपी डीएसआर अलग होता है क्या? येस, माझ्या एमजेपीचा डीएसआर अलग असतो, सेपरेट असतो. डब्ल्यूआरडीचा सेपरेट असतो. प्रायव्हेट कामासाठी लायसन्स मिळेल का विथ कोर्स? मिळेल ना. प्रायव्हेट कामासाठी म्हणजे खरी गोष्ट सांगायला लागलं तर लायसन्सची गरजच नाहीये, पण काही काही असतात, म्हणजे तुम्हाला ऑथोराइज आयएसओ सर्टिफिकेशन असेल तुमच्या कंपनीचं, उद्यम आधार असेल, स्टार्टअप इंडियाच्या अंडर रजिस्ट्रेशन असेल, असे काही कागद आहेत, लेबर लायसन असेल, तर या सर्व गोष्टीची आपल्याला पूर्तता करता येऊ शकते, किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी कोर्सची गरज नाहीये. बिझनेस करायचा तर मेंटरशिप घ्यायची फक्त. येस. विक्रांत, पुण्यामध्ये लेबर मिळतील का गव्हर्नमेंट कामासाठी? पुणे तिथं काय होणे, सगळं भेटतंय. हा, या बेटा, मेंटरशिप घ्या. मयूर पवळे सर, मजूर सहकारी संस्था लायसन बद्दल थोडी माहिती द्या. मजूर सहकारी संस्था लायसन्स रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, ते जरी तुम्हाला हवं असेल तर सुद्धा मिळू शकतं. ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे आता. एक 5-6 महिने लागतात रजिस्ट्रेशन यायला, थोडी लवकर पण प्रोसेस होऊ शकते. तिथलं माहिती असेल तर 15 जणांची बॉडी लागते त्यासाठी. तर तुम्हाला काढायचं असेल तर एक मीटिंग हे करा अपॉइंटमेंट घेऊन, त्यावेळेस पण पर्टिक्युलरली त्यांना सांगा, मजूर सोसायटीचे जे पाहतात सर, त्यांना बोलवता येऊ शकतं त्यावेळेस. त्यामुळं पर्टिक्युलरली तसं सांगा की याच्याबद्दलच हवं आहे. ते जर नाही म्हणत असतील तर माझा नंबर पण मी देतो थोड्या वेळात, मला फक्त तसं मेसेज करा. चला, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मेसेज करू नका. महत्वाचं कुठलं काम अडतंय तुमचं त्याच वेळेस हे करा. झेडपीचे पण लायसन होईल ना, रियाजरी दोन्ही पण होतं. जलजीवन मिशनची कामं झेडपीच्या लायसनवर जी याची कामं आहेत, जी झेडपीच्या अंडर येतात ना, ती होऊ शकतात. पण सगळी कामं नाही, मोठ्या कामांना मात्र तुम्हाला सेपरेट पीडब्ल्यूडीचं लायसन किंवा जलजीवन मिशनचं एमजेपीचं लायसन लागतं. नाही अक्षय, असं काही नाही. लायसन असेल तर गव्हर्नमेंट काम इझिली मिळतं. गव्हर्नमेंट काम म्हणजे गव्हर्नमेंटचं लायसन असेल तर गव्हर्नमेंटच्या कामासाठी. प्रायव्हेट कामासाठी क्वालिटी, टाइम एवढंच महत्वाचं आहे. टाइमवर काम द्या, क्वालिटीमध्ये काम द्या, कामाची काही कमी नाहीये. ठीक आहे. एमजेपी डिपार्टमेंटचे टेंडर पीडब्ल्यूडी लायसन वरती भरू शकतो का? हा, भरू शकतो ना. टेंडर मध्ये बघा क्लॉज काय लिहिलेला आहे तो. काही काही ठिकाणी मात्र एमजेपीचंच लायसन मागतात, कारण त्या
कामाची रिक्वायरमेंट असते की तसं एक्सपिरियन्स वगैरे पण लागत असतो त्याला. जुने लायसन आहे मयूर पवळे. काय झालं मग त्या जुन्या लायसन्स तुमचं चॅट आता वर गेलं त्यामुळे असं लिंक लागत नाही मला. तुम्हाला दिसते सगळे? अच्छा, मजूर सहकारी संस्थेबद्दल बोलत होतो. अच्छा, जुने लायसन आहे तर मग त्याला रिन्यू करायचं आहे, कॅन्सल आहे, चालू आहे, काय माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या तिथल्या जिल्ह्याच्या यांना कॉन्टॅक्ट करा. नसेल तर मग आमच्याकडून सपोर्ट पाहिजे असेल तर तशी अपॉइंटमेंट घ्या. सुजय, टोटल इंटर्नशिप फी किती लागेल आणि किती महिने लागेल अँड पर डे टाइम? कसली इंटर्नशिप? कसली इंटर्नशिप करायची सुजय? समजलं नाही. इंटर्नशिप आपण कुठली प्रोव्हाइड करतो? तुम्हाला म्हणजे आमच्याबरोबर काम करायचं असेल तर करू शकता तुम्ही. सगळे ट्रेनिंग वगैरे ते अटेंड करता येतील, हे करतील. हा, ₹5,000 पर मंथ आम्हाला चार्ज तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही आम्हाला देणार इंटर्नशिपसाठी. स्टायपेंड वगैरे काही भेटणार नाही. राहायचा खर्च तुम्हालाच करावा लागेल, पण मात्र सगळ्या कोर्सेसला ऍक्सेस आणि सगळं शिकायला भेटेल. कमिटमेंट 6 महिन्याची पाहिजे आणि पूर्ण वेळ काम करणं. म्हणजे इंटर्नशिप करतो म्हणजे फक्त शिकणंच असं नाही, काम पण जे असेल ते पण करावं लागेल तुम्हाला. सर, BPMS ऑनलाईन ट्रेसिंग सेपरेट व्हिडिओ बनवा. ते शिकवतो, ते व्हिडिओ नाही बनवत काय त्याचं. हा, विक्रांत, हॉटमिक्सच्या कामाबद्दल माहिती द्या. आणि काय होतं खाजा माहितीये का, ई टेंडरिंगचं मी स्वतः घेतो, एस्टिमेशन मी स्वतः घेतो, जे जे मी घेतो ना कॉन्ट्रॅक्टरचे मॉडेल मी स्वतः घेतो. त्यामुळे त्यांना लाईफ टाईम सपोर्ट देतो, त्यांना व्हिडिओ बनवायला सर्व करेल ते मी. पण BPMS सॉफ्टवेअर याच्यासाठी सेपरेट फॅकल्टी आहे, त्यांच्या कन्स्ट्रेंट्स असतात. त्यामुळे त्याच्याबाबत जास्त काही काम करता नाही येणार मला त्यावर. मजूर सोसायटीच्या लायसन्ससाठी किती खर्च होईल? त्या 3 लाखापासून पुढे खर्च धरून चालायचं. डॉक्युमेंट वगैरे सगळ्याच गोष्टी, अर्जन्सी वगैरे. 5-6 लाख पण लागू शकतात. चल, येस, वेलकम खाजा. मयूर, वेलकम. चल, काही प्रश्न नाहीयेत आता मग? थांबायचं मग आपण. शुअर. थँक्यू, थँक्यू अक्षय.